इचलकरंजी महानगरपालिकेच्या सांगली नाका येथील कचरा डेपोच्या निवेदनावरून नव्याने वाद निर्माण झाला असून गेल्या वर्षी सुमारे 7 कोटी रुपयांची असलेली निविदा यंदा तब्बल 22 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा आरोप नगरसेविका विजया महाजन यांनी केला आहे। या निवेदेची सविस्तर माहिती व अंदाजपत्रक महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिले नसल्याने या प्रक्रियेला विरोध केल्याचे त्यांनी स्पष्ट केले। महाजन म्हणाल्या, सांगली नाका येथील कचरा डेपोच्या कामासाठी देण्यात आलेल्या निवेदेबाबत तसेच त्यांच्या अंदाजपत्रकाबाबत प्रशासनाकडे वारंवार विचारणा करण्यात आली, मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही। इतकेच नव्हे तर निविदा प्रक्रियेची पूर्वकल्पनाही देण्यात आली नसून केवळ मंजुरीसाठी बैठकीला बोलवण्यात आले। आवश्यक माहितीशिवाय मंजुरी देणे योग्य नसल्याने आम्ही त्यास विरोध केला। शहरातील नागरिकांच्या कर रूपाने जमा होणारा पैसा हा विकास कामे, मूलभूत सुविधा आणि जनहिताच्या कामांवर खर्च व्हावा अशी आमची भूमिका आहे। त्यामुळे इतक्या मोठ्या आर्थिक निविदेबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले। दरम्यान निविदा प्रक्रियेबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्यामुळेच संबंधित बैठकीत सहभागी होण्यास नकार दिल्याचे महाजन यांनी सांगितले। या प्रकरणामुळे महापालिकेतील कारभाराच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याबाबत प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। आज स्थायी सभागृह में मीटिंग का विषय कचरा घरी घरी कचरा संकलन करने का। उसका एस्टिमेट था, पहले पिछले साल का 7 करोड़ था और इस साल है 22 करोड़। हमको एस्टिमेट का कॉपी दिया नहीं, हमको बताया नहीं कि उसमें क्या क्या ऐड किया है, कैसे कैसे उसमें 22 करोड़ जोड़ा है। डायरेक्ट मीटिंग में आने के बाद इसको प्रस्ताव को मंजूरी देने के लिए बोला गया। मैंने इसमें ऑब्जेक्शन निकाला कि ये गरीब लोगों का पैसा है, वो उनको अच्छे तरह से यूज होना चाहिए, इसीलिए मैंने ये मीटिंग कैंसिल करवाया ताकि मैं एस्टिमेट का पूरी तरह से पढ़ के 2 दिन बाद उसको मंजूरी देंगे।